मित्रांनो, ट्रेनमध्ये, रस्त्यावर, हॉटेलमध्ये प्रवास करताना एकच आवाज कानावर येतो, भाई बिसलरी है क्या? पण कधी विचार केलाय का, हे नाव इतकं फेमस झालं कसं? आणि त्या बाटलीवर एकच नाव बिसलरी, पण प्रश्न असा, पाणी तर सगळीकडे सारखंच असतं. मग बिसलरीने हजारो कोटीचं साम्राज्य उभं केलं कसं? 1969 मध्ये रमेश चव्हाण यांनी बिसलरी हे इटालियन ब्रँड विकत घेतलं. तेव्हा भारतात लोक म्हणायचे, पाणी विकत घेणार, काय वेडेपणा आहे. घरात नळाचं होतं, विहिरीचं होतं, मग बाटलीचं का घ्यायचं? पण चव्हाण यांचं विजन स्पष्ट होतं. एक दिवस लोक क्वालिटीसाठी पैसे देतील आणि बिसलरीने तो दिवस आणलाच. त्यांनी पाणी नाही विकलं, विश्वास विकला. प्रत्येक बाटलीवर 120 क्वालिटी चेक्स, 9 स्टेप प्युरिफिकेशन आणि ती एक छोटीशी लाईन, सील तुटली की पिऊ नका. 30 लोकांच्या मनात ट्रस्टचा सील बनली. लोकांच्या मनात बसलं, आजारी पडायचं नाही तर बिसलरी घ्या. ग्रीन कलर म्हणजे फ्रेशनेस व टॅगलाईन बिसलरी प्लेस सेफ. आणि ॲड कॅम्पेनमध्ये परिवार, प्रवासी, खेळाडू सगळ्यांना जोडून ब्रँड बनवलं. त्यांनी प्रोडक्ट शहरापुरतं नाही ठेवलं, स्टेशन, हॉस्पिटल, हॉटेल, शाळा सगळीकडे पोहोचवलं. यातून शिकायचं कसं? ट्रस्ट बिल्ड करा, सेल्स नाही. लोकांना विकू नका, त्यांना विश्वास द्या आणि कन्सिस्टन्सी ठेवा. बिसलरीने कधीच सांगितलं नाही की आम्ही बेस्ट आहोत. ते फक्त म्हणाले, प्ले सेफ, स्टे हेल्दी. आज बिसलरीचा ॲन्युअल टर्नओव्हर 2,500+ कोटींवर आहे. पॅक्ड वॉटर मार्केटमध्ये 60% शेअर आहे. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मते पुढचा एव्हरीडे प्रोडक्ट कोणता ब्रँड बनू शकतो? रील आवडली असेल तर सेव्ह करा, शेअर करा, फॉलो करा, रिपोस्ट करा. रिअल इंडियन ब्रँड रीलसाठी.